धारांनी अभिषेक घातलेला आहे आणि त्यानंतर आता पडदा बाजूला सारून मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते श्रद्धेय सुधाकर पंत परिचारक मालकांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी संपन्न होत आहे। त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आवर्जून उपस्थित आहेत। अतिशय उत्साही वातावरणानं, अतिशय श्रद्धापूर्ण वातावरणानं, अतिशय मांगल्य भावनेनं महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री श्रद्धेय सुधाकर पंत परिचारक मालकांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी करत आहे आणि काही क्षणातच पडदा बाजूला सरेल, पडदा बाजूला जाईल आणि आपल्याला आपल्या मोठ्या मालकांचं दर्शन या ठिकाणी घडत आहे। आपण सर्वजण टाळ्यांच्या कडकडाटामध्ये त्यांचं स्वागत करूया, स्वागत करूया। या कार्यक्रमासाठी राज्यभरातून अनेक संस्थांचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब उपस्थित आहेत। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, राज्याचे लाडके नेते माननीय आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। या सर्वांनी श्रद्धेय सुधाकर पंत परिचारक मालकांच्या सोबत काम केलेलं आहे। या निमित्ताने त्यांच्याही आठवणीचा ऊर भरून आला असेल आणि या ठिकाणी पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी सर्वांचीच त्या ठिकाणी घाई चाललेली आपल्याला दिसते आहे। या कार्यक्रमासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार राम सातपुते, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन मालक हे आवर्जून उपस्थित आहेत। अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रद्धेय मोठ्या मालकांच्या पुतळ्याचं अनावरण संपन्न झालेलं आहे आणि श्रद्धेय मोठ्या मालकांच्या पावलाशी उभं राहून आपली छबी टिकण्यासाठी सर्वजण त्या ठिकाणी आतुर झालेले आहेत। सर्व मान्यवरांचं पुतळा परिसरातून आता या ठिकाणी प्रस्थान होत आहे आणि मान्य मुख्यमंत्र्यांचं पांडुरंग कारखान्याच्या कार्यालयाच्या प्रांगणातून सभास्थानाकडे प्रस्थान होत आहे। माननीय मुख्यमंत्री आणि उपस्थित मान्यवर या मंचावर काही क्षणातच दाखल होत आहेत आणि या मंचावरती दाखल झाल्यानंतर या ठिकाणी पुढील कार्यक्रम सुरू होत आहे।